नमस्कार मंडळी, झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. तर मंडळी, आज मी कुठलंही वाटण न घालता चमचमीत भाजी बनवलेली आहे आणि एवढी छान झालेली आहे की शेजारचे सुद्धा विचारत होते की आज भाजी काय बनवली आहे. खमंग वास सुटलेला आहे. आज तीच भाजी तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. कढईमध्ये 2 पळी तेल घालायचं. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचा आणि जिरे चांगलं फुललं की यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा. आता यानंतर यामध्ये अद्रक लसूण ठेचा घालायचा आणि तो सुद्धा चांगला परतून घ्यायचा. फोडणी चांगली परतली की भाजी सुद्धा अप्रतिम होते. त्यामुळे फोडणी चांगली परतून घ्या आणि फोडणी परतत असताना गॅस मात्र मीडियम ठेवायचा. आता यानंतर 2 सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता आणि तमालपत्र घालायचं. चांगलं परतून घ्यायचं. आता यानंतर यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो सुद्धा चांगला फोडणीमध्ये शिजून घ्यायचा आहे. टोमॅटो फोडणीमध्ये चांगला शिजला की भाजीची चवसुद्धा अप्रतिम लागते. त्यामुळे टोमॅटो चांगला शिजून घ्यायचा आहे. आता यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. तर मसाल्यामध्ये इथे मी हळद, धना पावडर, काळा मसाला, मटण मसाला, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घातला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये मसाले कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये मसाले घालू शकता. आता मसाले चांगले परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. इथे मी भिजवलेला हरभरा चांगला शिजवून घेतला आहे कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्यामध्ये. बघा छान शिजलेला आहे. आता हा सगळा घालून घ्यायचा. त्याचं पाणीसुद्धा सगळं घालायचं. मिक्स करून घ्यायचं फोडणीमध्ये. जर तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं असेल, अजून जास्त भाजी करायची असली तर तुम्ही पाणी घालू शकता. तर आता तुम्हाला ही भरपूर अशी पातळ भाजी दिसत आहे. तर ही दाटसर होण्यासाठी आज आपण मस्त एक सिक्रेट पदार्थ घालत आहोत. तर इथे मी उकडलेला बटाटा कुस्करून घालत आहे. याने दाटसर भाजी होते आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते. कुठलेही वाटण न घालता आज आपण मस्त ही चमचमीत भाजी बनवलेली आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं. यानंतर गॅस फुल करायचा, एक उकळी येऊन द्यायची आणि उकळी आली की काय करायचे, लगेच गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर 5 ते 7 मिनिट चांगली भाजी शिजवून घ्यायची. आज आपण कोणतंही वाटण न घालता मस्त अशी चमचमीत भाजी बनवलेली आहे आणि भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत, पुरीसोबत अप्रतिम लागते खायला. नुसत्या वासानेच तुम्हाला शेजारचे सुद्धा विचारतील की आज भाजी काय बनवलेली आहे. तर हा बेत तुम्ही भाजीचा नक्की करून पहा. घरच्यांना काही शेजारच्यांना सुद्धा आवडेल. आणि मला शेजाऱ्यांनी विचारलं आज भाजी काय बनवली आहे, खूप छान वास सुटलेला आहे. मी लगेच त्यांना वाटीमध्ये ही भाजी दिली. त्यांनी भरपूर कौतुक केलं आणि मला लगेच रेसिपी विचारली कशी भाजी बनवलेली आहे. तर आज आपण वाटण न घालता मस्त अशी चमचमीत भाजी बनवलेली आहे. नक्की करून पहा.